विविध देवस्थानांच्या जमिनी वर्ग 2च्या आहेत। वर्षानुवर्षे या जमिनींचं सरकारी कायद्यानुसार त्या देवस्थानच्याच राहिलेल्या आहेत। मात्र आता राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्यासाठी अधिसूचना काढलेली आहे। वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 केल्यानंतर राज्यातील विविध देवस्थानांच्या ज्या जमिनी आहेत, जवळपास 28,000 एकर जमीन आहे, ही जमीन वर्ग 1 ची केल्यानंतर ती देवस्थानच्या मालकीची ठेवायचीच नाही, ती कुणातरी बिल्डरच्या घशात किंवा कुठल्या कंपनीच्या घशात घालायची आहे का? सरकारला या देवस्थानच्या जमिनींचा त्रास नेमका काय आहे? कुणाच्या हितासाठी हा निर्णय सरकार घेऊ पाहत आहे? सरकारने ताबडतोब हा निर्णय मागे घ्यावा। खरं तर 2014 पर्यंत या राज्यामध्ये आणि या देशामध्ये देव, देश आणि धर्म सुरक्षित होता, कधीही कुठे अडचणी नव्हत्या। 2014 नंतर मात्र जसं तथाकथित हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आलं आणि देव, देश, धर्म अडचणीत आला, अनेक बुवा, बाबा, महंत, पुरोहित, कीर्तनकारांनी भारतीय जनता पार्टी सत्तेत यावी, देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी सरकार यावं म्हणून प्रचारही केला। मात्र आता देवस्थानाच्या जमिनी 28,000 एकर जमिनी कुणाच्या घशात घालायच्या आहेत? वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्याचा जो काही सरकारचा डाव आहे, त्याला आमचा विरोध आहे। सरकारने ताबडतोब तो निर्णय मागे घ्यावा, अन्यथा या संदर्भात तीव्र संतापाची लाट राज्यात आल्याशिवाय राहणार नाही।